आणि नेमकं हेच शिंदे गटाला सहन होईना आणि सांगताही येईना। अजूनही वाटतंय की ठाकरे बंधू एकत्र येणारच नाही तो। मित्र हो नमस्कार। गेल्या 4 दिवसापासून राजकारणामध्ये फक्त आणि फक्त एकच विषय चर्चेच्या अग्रभागी आलेला तो विषय तो म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मनोमिलन। ही चर्चा सुरू झाल्यापासून आणि दोन्ही बंधूकडून टाळी वाजवण्यासाठी दोघांचाही हात पुढे सरसावल्यापासून मराठी माणूस तो प्रचंड खुश आहे। महायुतीला काय वाटेल हा भाग वेगळा। काही करून आता दोघांनी एकत्र यावं अशी मराठी माणसाची इच्छा आहे। अहो खरं तर ते आधीपासूनच होती, पण हे काही घडत नव्हतं ना। आता मात्र कुठंतरी गाडी रुळावर येऊ लागलेली आहे असं दिसतंय। दोन्ही पक्षातील कार्यकर्ते सुद्धा उतावीळ होऊन वाट पाहत आहेत त्या क्षणाची, राज आणि उद्धव ही दोन्ही बंधू एकत्र येण्याची। महायुतीत मात्र मोठी चलबिल दिसत आहे, अस्वस्थता आहे। अहो काही नेत्यांना तर अजूनही वाटतंय की ठाकरे बंधू एकत्र येणारच नाही तो, म्हणजे खरं तर ते एकत्र येऊ नयेत अशी अनेकांची इच्छा असणार आणि ते स्वाभाविक आहे। अहो बघा, अलीकडं शिंदे गट आणि मनसे यांची युती होण्याच्या चर्चा अगदी आता 4 दिवसापूर्वीही झालेल्या होत्या आणि अचानक हे दोन बंधू एकत्र होत आहेत म्हटल्यावर शिंदे गटाला आभाळ फाटल्यासारखं वाटलं असेल, पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटलं असेल। एकनाथ शिंदे यांचं तर बघा तसं किती तिळपापड झाला हे महाराष्ट्रानं पाहिलं। आपली अस्वस्थता त्यांना आतल्या आत लपवता आली नाही। मनातला राग चिडचिड त्यांनी पत्रकारावर काढली। साहजिक आहे, राज आणि उद्धव एकत्र येणं हे त्यांना सहन न होणार आहे। अहो एकीकडे भाजपा सावध प्रतिक्रिया देत असताना शिंदे गटाची अवस्था मात्र सहन होईना आणि सांगताही येईना अशा प्रकारची झाली ना। शिंदे गटाचे नेते उदय सामंत म्हणतात उद्धव ठाकरे यांच्या अटीमुळे ही युती होणं अशक्य आहे। अहो एकीकडे उद्धव ठाकरे गट पुन्हा सांगतोय, संजय राऊत रोज सांगतायत आमच्या कसल्याही अटी नाहीत, महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आम्ही आणखी 2 पावलं पुढे जायला तयार आहोत। आणि हे सामंत काय म्हणतात, राज ठाकरे यांना झुकवून युती होणार नाही। ते योगेश कदम तर काय राज ठाकरे यांना म्हणे आपुलकीचा सल्ला देऊ लागले आहेत। ते शिंदे गटाचे दुसरे ते संजय शिरसाट ते सुद्धा सांगू लागले आहेत की दोन्ही ठाकरे एकत्र येऊ शकत नाहीत। शिंदे गटातल्या आणखी काही नेत्यांचं सूर सुद्धा अशाच प्रकारचा आहे। खरं तर ही युती होऊ नये अशीच इच्छा या शिंदे गटाची मनोमन दिसते, पण एकदा का दोन्ही भावांनी ठरवल्यावर त्यांना पुढे रोखू शकणार नाही ना। आणि नेमकं हेच शिंदे गटाला सहन होईना आणि सांगताही येईना, म्हणून त्यांचं आपलं रणगाणं सुरू आहे की हे ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत। दुसरं काय हो, रणगाणं नाही तर आणखी काय आहे। म्हणजे तुम्हाला काय वाटतं तेही जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहेच। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।